नागपूरच्या सुभाषनगर जवळच्या IT पार्क मधला हा जो टी पॉइंट आहे, हा नागपूरच्या फेमस खाऊ गल्ली प्रमाणेच एक स्पॉट आहे. इथे सुमारे 150 पेक्षा जास्त फूड स्टॉल्स दिसतात आणि नेहमीच इथे खवय्यांची वर्दळ असते. पण आज फक्त 50 किंवा 60 फूड स्टॉल्स उरलेले आहेत. गेल्या 15 दिवसात आखाती युद्ध सुरू झालं आणि कमर्शियल सिलेंडर मिळेनासं झालं आणि सगळा प्रॉब्लेम झाला. या खाऊ गल्लीमध्ये आपल्याला दक्षिणेतली इडली असेल किंवा सेट डोसा असेल, दक्षिण कर्नाटकातला किंवा उत्तर भारतातला पराठा असेल किंवा चायनीज पदार्थ असतील. आता चायनीज म्हटलं म्हणून एक चायनीजचा स्टॉल आहे हा, हेमंत दत्ता मराठी तरुण. मी याच्याकडे नेहमी येतो चायनीजसाठी. हेमंत, तुझ्याकडे आत्ता जो कमर्शियल सिलेंडर आहे, किती दिवस चालेल, काय स्थिती, पुढचं प्लॅनिंग काय? माझं सिलेंडर तर मला फक्त 3 दिवसच चालणार आहे. कारण की आमच्याकडे आता दुसरा पर्याय नाही आहे. आम्ही सगळ्यांना फोन करून विचारून घेतलेला आहे, पण आम्हाला सिलेंडर मिळत नाही आहे कोणताही. आणि घरगुती सिलेंडर आम्ही चालू नाही शकत इथे. कारण की मग 3 दिवसानंतर काय? 3 दिवसानंतर आमच्याकडे कोणताच पर्याय नाही आहे. आमच्या मुलाबाळांची फीस भरायची आहे शाळेची. त्याच्यानंतर आमच्या घरी पेशंट पण आहे. ठीक आहे, माझ्या वाईफला हार्ट काहीतरी प्रॉब्लेम आहे, है ना. त्यामुळे मला पैसा पण भरपूर लागत आहे. आताच माझ्या दादाची जी आई होती ते एक्सपायर झाली. कारण की त्यांना पण काय म्हणते आपलं हे कॅन्सर होता, गोळा जमा झालेला होता पोटामध्ये. तर आपण त्याचा ट्रीटमेंट नाही का ह्या दुकानाच्या भरोशामध्येच केला होता, है ना. ह्या दुकानाच्या भरोशामध्ये आम्ही आपला घर चालवून राहिलो, आपल्या पुराबारांना चालवून राहिलो, आम्ही स्वतः चालवून राहिलो. आम्ही गव्हर्नमेंटला हे मागणी नाही करत की आम्हाला ड्युटी वगैरे द्या, है ना. आम्ही स्वतःचा काहीतरी करत आहोत, है ना. आम्ही भारतातले लोक आहोत. आम्हाला इथं आमच्या हक्काची आम्हाला जे हवं आहे ते आम्हाला पाहिजे ना. अगदी बरोबर, तुम्हाला पण जगण्याचा हक्क आहे, प्रश्नच नाही. मला एक सांगा, आता 3 दिवसानंतर काय आणि काय मागणी आहे? 3 दिवसानंतर माझी मागणी हेच आहे, जसं इकडे आपला युद्ध सुरू आहे सांगितलं आहे, ते खरोखर सुरू आहे का नाही ते तर आम्हाला माहित नाही, है ना. पण जे आम्ही स्ट्रीट वेंडर आहे आणि खूप सारे लोक आमच्या जुडलेले आहे, त्यांचं काय होणार? कारण की माझ्या दुकानामध्ये जसं मी म्हटलं का व्हेजिटेबल्स येतात, है ना. अगर माझ्या शॉप बंद झाला तर माझ्या दुकानात व्हेजिटेबल्स नाही येणार, ग्रोसरीज नाही येणार, बाकी वस्तू पण काहीच नाही येणार ना. तर त्यांचा पण घर थांबूनच जाणार. आणि पहिल्यांदा तर गव्हर्नमेंटनं 19 दिवसानंतरच सिलेंडर म्हटलं होतं. आता 25 दिवसानंतर म्हणताय का तुम्ही बुकिंग करू शकता. त्यावेळेला आम्हाला ब्लॅकमध्ये अगर सिलेंडर घ्यायचं नंतर 2,500-3,000 रुपये आम्हाला म्हणत आहे. आता आम्ही घर कसं चालवणार? त्याच्यामध्ये आता माझा विषय असा आहे की आमची मागणी पूर्ण करावी, आमच्या स्ट्रीट वेंडरला सिलेंडर प्रोव्हाइड करावं, नाहीतर आम्हाला काहीतरी सुविधा करून द्यावी. कारण की लॉकडाऊनच्या नंतर तर आम्ही खूप सारे लोक बेरोजगार झालो होतो, त्याच्यानंतर स्ट्रीट वेंडर वाढले. हेमंत सारख्या कितीतरी बेरोजगार तरुणांच्या समोर हाच प्रश्न आहे, ज्यांनी स्वतःचा रोजगार शोधला. आता ते म्हणतायत की तिकडे युद्ध सुरू आहे, पण त्यापेक्षाही मोठं युद्ध, त्या युद्धामुळे त्यापेक्षाही मोठं युद्ध आम्हाला लढावं लागतंय, आम्हाला सामना करावा लागतोय. 3 दिवसांनी कमर्शियल सिलेंडर संपल्यावर हेमंत काय करेल, हाच त्याच्या समोर आज सर्वात मोठा प्रश्न आहे. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.